विद्यार्थी मित्रो नमस्कार. पुन्हा एकदा आज एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या आपल्या या लेसनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण कम्युनिकेशन स्किल्सच्या मॉड्यूल नंबर 3 एम्प्लॉयबिलिटीमध्ये कम्युनिकेशन हे तिसरं मॉड्यूल आहे आणि याच्यामध्ये आपण आज नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे कंपोनंट्स बघणार आहोत. आपण लास्ट ज्या लेसन आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे ते बघूया. व्हर्बल कम्युनिकेशन बद्दल आपण माहिती घेतली, ओरल अँड रिटन कम्युनिकेशन बद्दल माहिती घेतली, एक्सप्लेन अबाउट यूज ऑफ राईट वर्ड्स, करेक्ट वर्ड कसं वापरायचं व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये हे बघितलं आहे आपण. एक्सप्लेन द प्रोसेस अँड सेंड ईमेल कम्युनिकेशन आणि फोनवर कसं कम्युनिकेट करायचं हे आपण बघितलं आहे. SMS रायटिंग, कंटेंट रायटिंग याबद्दल थोडक्यात आपण माहिती मागच्या लेसनमध्ये घेतलेली आहे. पब्लिक स्पीकिंग आणि त्याच्या युजफुल स्ट्रॅटर्जीज आपण बघितलेल्या आहे. नर्वसनेस, डिस्कम्फर्टनेस. आज आपल्याला बघायचं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे कंपोनंट्स. आता बघा, इथं तुम्हाला ही जी फिगर दिसते आहे व्हर्बल अँड नॉन व्हर्बल, हे क्लिअर कट तुम्हाला याच्यामध्ये डिस्टिंग्विशन किंवा डिफरन्स दिसतो आहे या फिगरमध्ये. व्हर्बल म्हणजे ते बघा, हा बोलतो आहे, हा ऐकतो आहे, आणि नॉन व्हर्बल म्हणजे इथं बोलत नाही, कुठल्या तरी कृतीने एक मेसेज जातो आहे, कम्युनिकेशन होतं आहे, त्याला नॉन व्हर्बल म्हणतात. हे आपण आता मागच्या ह्याच्यात बघितलं आहे. आता आपल्याला आज बघायचं कंपोनंट्स बघायचे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे कंपोनंट्स बघायचे. आता या लेसनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्याला याच्यामध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, त्यानंतर एक्सप्लेन अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ पॅरा लँग्वेज इन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, एक्सप्लेन अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ बॉडी लँग्वेज, त्यानंतर अंडरस्टँडिंग लर्निंग, त्यानंतर लिस्ट द वेज ऑफ इम्प्रूव्हिंग बॉडी लँग्वेज, हँडलिंग नर्वसनेस अँड डिस्कम्फर्ट हे बघायचं आपल्याला. लिस्ट द ॲडव्हान्टेज अँड लिमिटेशन ऑफ बॉडी लँग्वेज. मित्रो, it is not what you say, it is how you say it counts. म्हणजे तुम्ही काय बोलला हे काउंट होत नाही, तर तुम्ही कसे बोललात हे काउंट होतं. म्हणजे आपण ज्यावेळेस कम्युनिकेशन करतो, तुम्ही काय बोलला याच्यापेक्षा तुम्ही कसे बोलला हे काउंट होतं. व्हर्बल कम्युनिकेशन इज कन्व्हेइंग मेसेज थ्रू वर्ड. ज्यावेळेस आपण व्हर्बल कम्युनिकेशनचा वापर करतो त्यावेळेस आपण शब्दाने कम्युनिकेशन करतो. बट 90% ऑफ व्हर्बल ॲक्ट इन्व्हॉल्व्स नॉन व्हर्बल एक्सप्रेशन्स. म्हणजे आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस 90% हे जे व्हर्बल ॲक्ट्स असतात याच्यामध्ये नॉन व्हर्बल एक्सप्रेशन जे असतं ते 90% काम करतं. 90% आपल्या ज्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आहे, जे कम्युनिकेशन ज्यावेळेस करतो आपण, ज्यावेळेस बोलतो, एक्सप्रेशन, हावभाव किंवा जे काय असेल आपल्या चेहऱ्याची आपली बॉडी लँग्वेज स्वतःची किंवा डोळ्याचं कॉन्टॅक्ट, हे सगळे 90% त्याच्यावर आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस 90% प्रभाव करतात. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज सेंडिंग अँड रिसिव्हिंग वर्डलेस मेसेज. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये विदाऊट आपण कुठलाही एकही शब्द न वापरता आपण मेसेज कन्वे करतो, एखादा मेसेज देतो, एखादा संदेश देतो. सच मेसेज कॅन बी कम्युनिकेटेड थ्रू. आता कशा पद्धतीने कम्युनिकेट होऊ शकतात हे मेसेज? थ्रू फेशियल एक्सप्रेशन्स, चेहऱ्यावरील हावभाव, बॉडी लँग्वेज किंवा आय कॉन्टॅक्ट और पोश्चर. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशननं सुद्धा आपण कम्युनिकेशन करू शकतो किंवा बॉडी लँग्वेजने सुद्धा कम्युनिकेशन्स होतात. आय कॉन्टॅक्ट आणि पोश्चर, आपण जसं कसं बसलो आहे, कसं उभं आहे, याच्याने सुद्धा कम्युनिकेशन होतं. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. देर आर बेसिकली 3 एलिमेंट्स इन कम्युनिकेशन अँड ईच अकाउंट डिफरंटली फॉर मिनिंग ऑफ द मेसेज. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. देर आर बेसिकली 3 एलिमेंट्स इन कम्युनिकेशन. कम्युनिकेशन ज्यावेळेस आपण करतो, कुठलंही कम्युनिकेशन, आता याच्यात व्हर्बल असेल, नॉन व्हर्बल,
कुठलंही आपण ज्यावेळेस कम्युनिकेशन करतो त्याच्यामध्ये बेसिक्स आपले 3 एलिमेंट्स असतात. बेसिक्स तर ते कोणते आहे ते बघूया आपण. आता हे कुठले नॉर्मल कम्युनिकेशन्स म्हणजे याच्यात व्हर्बल नॉन व्हर्बल म्हणून नाही, तर ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन करतो त्याच्यामध्ये हे 3 रंगाचे जे एलिमेंट्स दिसतात मला वर्ड म्हणजे आपण जे बोलतोय, बॉडी लँग्वेज आणि टोन ऑफ व्हॉइस. ज्यावेळेस आपण फेस टू फेस ज्यावेळेस बोलतो आहोत, ज्यावेळेस समोरासमोर आहोत, त्यावेळेस कम्युनिकेशन आपण समोरासमोर करत आहोत, त्यावेळेस हे वेगवेगळ्या 3 प्रकारचे एलिमेंट्स याच्यावर कम्युनिकेशनवर प्रभावी ठरतात. आता याच्यामध्ये दिलं आहे बघा, वर्ड्स म्हणजे आपण जे शब्द वापरतो ते फक्त 7% त्या कम्युनिकेशनवर प्रभाव करतात. 7%. बॉडी लँग्वेज ही 55% प्रभावित करते. टोन ऑफ व्हॉइस, कसं बोलतोय आपण, कशा पद्धतीने आपला टोन आहे व्हॉइसचा, तो 38% ह्या कम्युनिकेशनवर प्रभाव करते. म्हणजे आपण जे बोलतो, आपली जी लँग्वेज आहे ती फक्त 7%. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाशाल, ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेलात, तुमची बॉडी लँग्वेज कशी, कॉन्फिडंट आहे का, तुमचा व्हॉइस कसा आहे, टोन ऑफ व्हॉइस, हे सगळं त्या इंटरव्ह्यूला जाताना हे महत्त्वाचं ठरतं. आणि जे वर्ल्ड आहे, तुम्ही जे बोलताय, हे फक्त 7% कम्युनिकेशन्सवर प्रभाव ठेवतात. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ज्यावेळेस आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स वापर करतो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, काय काय आहे, आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. आता ही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपल्याला, एवढं ह्या कॅरेक्टरिस्टिक दिलेल्या आहेत आपल्याला याच्यामध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या. तर आता याच्यामध्ये मल्टी चॅनल एक कॅरेक्टरिस्टिक दिलेलं आहे. तुम्हाला परीक्षेला येतं की कॅरेक्टरिस्टिक नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची कॅरेक्टरिस्टिक यापैकी कोणता आहे, तर याच्यात हे नाव येऊ शकतं मल्टी चॅनल. लक्षात घ्या, वी परस्यू मिनिंग फ्रॉम ए व्हरायटी ऑफ नॉन व्हर्बल बिहेवियर including posture, gesture, body movement, body appearance, non-language vocal mannerism and so on. आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. इन्क्लुडिंग पोश्चर, गेस्चर, आपल्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा बॉडी मुवमेंट, बॉडी अपिअरन्स, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण कम्युनिकेशन आपल्याला करू शकतो. When we interrupt non-verbal behavior, we usually base our perception on combination of this behavior. आता हे ज्यावेळेस बिहेवियर आपण वापरतो ते समोरच्याला इंटरप्ट झाले पाहिजे. बिहेवियर काय झाले पाहिजे, इंटरप्ट झाले पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे एखादा आपण कोडवर्ड वापरतोय किंवा आपण गेस्चर्स किंवा आपल्या चेहऱ्याचे हावभाव किंवा हातवारे ज्या वेळेस आपण करतो ते त्या समोरच्याला त्याचं मिनिंग करेक्ट माहिती पाहिजे, तरच ते इंटरप्ट होईल. जसं उदाहरणार्थ आपण असं या म्हटलं तर ते समोरच्याला कळतं, या किंवा बसा म्हटलं तर ते समोरच्याला तो मिनिंग्स कळायला पाहिजे की हे ॲक्च्युली हे बसा म्हणतात किंवा या म्हणतात, ह्याला इंटरप्ट करणं म्हणतात. आता तुम्हाला एक इंटरप्शनचं उदाहरण देतो. हे जर कळालेलं नसेल इंटरप्ट करणं, तर त्या कम्युनिकेशन्सचा उपयोग काहीही होत नाही. त्या कम्युनिकेशनचा अर्थ निघत नाही, कुठलाही अर्थ निघत नाही किंवा चुकीचा अर्थ जातो. एखादा जर कम्युनिकेशन आपण इंटरप्ट झालं नाही तर तो चुकीचा अर्थ जाऊ शकतो. आता उदाहरण तुम्हाला एक आपल्याकडे गावामध्ये एक असा गोंधळ येतो बघा. तो काय करतो की दोघं जण असतात, ते एक खूप दूरवर थांबतो आणि एक आपल्याजवळ थांबतो. ज्यावेळेस आपण त्याला दक्षिणा म्हणून किंवा त्याला काही भिक्षा देतो त्यावेळेस तो आपलं नाव विचारतो. हा एकदम दूर उभा राहतो आणि यानं आपलं नाव आपण याला नाव सांगितल्यानंतर तो काय करतो, कोडवर्ड भाषेमध्ये काहीतरी त्याची कोडवर्ड असे हातवारे करतात ते,
आणि याला सांगतो तो, हा दूर उभा असतो, याला नाव कळालेलं नसतं. परंतु ज्या वेळेस ह्या कोडवड भाषेमध्ये हा करेक्ट याला नाव सांगतो, हा करेक्ट त्याला ते नाव ओळखतो, आणि आपण इथे ज्यावेळेस बसलेलो असतो त्यावेळेस आपलं नाव आपल्याला सांगतो तो. तर हे कशा पद्धतीने सांगतो की हा ज्यावेळेस हा हा लँग्वेजचा वापर करत नाही, कुठल्याही भाषेचा वापर करत नाही, कुठल्याही शब्दाचा वापर करत नाही. हा गेस्चर पोश्चर चेहऱ्यावरचे किंवा हाताचे हावभाव करून हा समोरच्याला याला त्याचं कम्युनिकेट करतो तो. आणि हा ती भाषा इंटरप्ट करतो. त्याला माहिती असतं इथं जर दुसरं कोणी आपल्यासारखं उभं असेल तर आपल्याला ते कळत नाही त्याचे काय हवं आहे, कारण आपण इंटरप्ट करू शकत नाही. त्यामुळे हा इंटरप्ट करतो ती भाषा, आणि कम्युनिकेशन होतं, आणि तो बरोबर आपल्याला इथे जे नाव सांगितलेलं असतं तो करेक्ट नाव सांगतो. तर हे तुम्ही बघितलेलं असेल गावामध्ये खूप वेळा. तर हा एक कम्युनिकेशन एक आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स. याचं एक ज्वलंत उदाहरण आहे बघा. त्यानंतर इंटरनल unintentional. Since non-verbal behavior is not easily controlled, it is perceived to be more accurate than verbal communication. So when your non-verbal behavior contradicts your verbal message, people are more likely to believe that non-verbal communication is perceived. आता इथे काय सांगितलं त्याने की तुमचं ज्यावेळेस नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करतो आहोत त्यावेळेस ॲक्युरेट पाहिजे, सो मोर ॲक्युरेट. आपलं जे आपण जे कोडिंग वापरतो किंवा आपले गेस्चर पोश्चरचे हातवारे किंवा चेहऱ्यावरचे हावभाव आहे हे करेक्ट असले पाहिजे, किंवा त्या ठिकाणी जिथे आपण वापरतो आहोत त्या ठिकाणी त्या लोकांना समजेल अशाच पद्धतीने असले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण दोन्ही मिळून मेसेज देतो आहे, आपण ज्यावेळेस आपण बोलतोय आहोत, व्हर्बल मेसेजही देतो आहोत, आपण इथं व्हर्बल मेसेज देतो आहोत आणि आपण हातवारे पण करतो आहोत. अशा वेळेस जर आपण केलेले हातवारे आपण दिलेला मेसेज हा जर वेगवेगळे असेल, जसं आपण जेवायला या जेवायला असं म्हणतोय, असा हातवारे करतो, आपण दुसराच वेगळाच हातवारे केला आणि जेवायला या असं म्हटलं, असं केलं आपण, असा हातवारे केला आणि दुसरंच काहीतरी म्हटलं, जेवायला या नका किंवा दुसरंच काहीतरी आपण म्हटलं, तर समोरच्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस असा हातवारे करतो त्यावेळेस त्याला फक्त तो करेक्ट विश्वास ठेवतो ह्या गेस्चरवर, आपल्या याच्यावर हातवाऱ्यावर, की याने आपल्याला जेवायला या म्हणूनच म्हटलेलं आहे, आपण दुसरं काही जरी बोललो का असं होतं ते. सो व्हेन युअर नॉन व्हर्बल बिहेवियर कॉन्ट्रडिक्ट्स, म्हणजे तुमचा नॉन व्हर्बल बिहेवियर जर वेगळा असेल आणि तुम्ही बोलता वेगळं, तर जे लोक आहेत ते तुमच्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनवरच विश्वास ठेवतात, व्हर्बलवर नाही. ॲम्बिजियस, एनी पर्टिक्युलर बिहेवियर कॅन हॅव मेनी मिनिंग्स. आता एखादा आपण बिहेवियर केला, एखादा पोस्चर केला, त्याचे खूप काही मिनिंग्स होऊ शकतात. पीपल कॅन इंटरप्ट इट डिफरंटली. जर आपण एखादा बिहेवियर केला तर त्याचा अर्थ आपल्याला अभिप्रेतच असा होईल असं नाही. एखादा तुम्ही प्रचलित आपल्या ठिकाणी आपण तसं वापरू शकतो, पण एखाद्या दुसऱ्या नवीन ठिकाणी गेलं तर त्यांचा आपण केलेला हातवारे किंवा आपण केलेला बिहेवियर आहे त्याचा अर्थ त्यांना वेगळा वाटू शकतो. ते दुसऱ्या पद्धतीने इंटरप्ट करू शकतात की नाही याला काय म्हणायचं आहे असं. पॅरालँग्वेज, द मेसेज दॅट वी सेंड विथ आवर व्हॉइस आर नोन ॲज पॅरालँग्वेज. आपण ज्या आपल्या आवाजाने जो मेसेज देतो त्याला पॅरालँग्वेज म्हणतात. द टोन ऑफ आवर व्हॉइस हेल्प्स अस कम्युनिकेट दॅट वी मीन टू convey, or it can reveal through we mean so conceal. It can reinforce the negate the word we speak. For example, the word yeah right. म्हणजे आपण ज्यावेळेस बोलतोय व्हॉइस मेसेज, ज्यावेळेस आपण पॅरालँग्वेज वापरतोय त्यावेळेस त्या पॅरालँग्वेजमध्ये ज्यावेळेस आपला व्हॉइस टोन जो असतो, व्हॉइस टोन आवाज कसा आहे यावर सुद्धा त्या आपल्या आवाजाचा टोन कसा आहे, व्हॉल्यूम कसा आहे याच्यावर सुद्धा आपलं कम्युनिकेशन्सचं हे कळतं की हा सिन्सिअरली बोलतोय की खरंच बोलतोय की असंच बोलतोय, हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता हा एक टोन एक हे दिलेलं आहे, वाक्य दिलेलं आहे, याच्यावर बघा तुम्ही. आता याचा ज्यावेळेस आपण सेंड करतो हे वाक्य, आय डिडंट से बॉरोड माय बुक, असं हे वाक्य आपण सेंड करतोय,
आपण ज्यावेळेस टोन वापरतो किंवा व्हॉल्यूम ज्यावेळेस वापरतो, तर याचं ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याचा व्हॉल्यूम चेंज करतो, त्या वाक्याचा अर्थाचा थोडंसं चेंज होत चालतं. आता जसं आता मी इथे हे वाचतो बघा, आता डिडंट हे रेड जे केलेलं आहे, रेड याला मी ज्याच्यावर जर जोर देऊन व्हॉल्यूम वाढवला तर त्या शब्दाचा थोडासा अर्थ वेगळा होता. आय डिडंट हॅव बॉरोड माय बुक. आता इथे से म्हटलं, आय डिडंट से दी बॉरोड माय बुक, अर्थ बदलला, थोडंसं त्याचं मिनिंग वेगळं बदलत चालतं. असं जसजसं आपण हे करतो. आता आय डिडंट से, आता इथं बघा, आय डिडंट से आय डिडंट से ही बॉरोड माय बुक, म्हणजे हे माझं, म्हणजे इथे मला माय बुक, मायवर मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. इथं डिडंट म्हणजे मी डिडंटवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. तर ज्यावेळेस कम्युनिकेशन्स करतो आपण, त्यावेळेस व्हॉईसचा टोन हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामध्ये. आता व्होकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी पॅरालँग्वेज कंप्राइज दिस पॅरालँग्वेज आर. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहेत? व्होकल कॅरेक्टरिस्टिक्स ह्या पॅरालँग्वेजसाठी: पिच, इट हायनेस और लोनेस ऑफ व्हॉल्यूम टोन. पिच याचा हायनेस किती आहे, आपला व्हॉल्यूम टोन याचा हायनेस आहे का लो, एकदम हळू आवाजात बोलतो आपण, हे सुद्धा. आता हे तुम्हाला हे देण्याचा मागा सगळ्यात बेसिक हा फंडा आहे की आपल्याला इंटरव्ह्यू फेस करताना ह्या कम्युनिकेशन स्किलचा थोडा तरी वापर झाला पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्ही एखादा इंटरव्ह्यू गेला, पिच तुमचा एकदम छोटा आहे, आवाजच येत नाही समोरच्याला, तर ते सुद्धा बॅड इम्प्रेशन होतं. आणि खूप मोठ्याने बोलतात ते सुद्धा बॅड इम्प्रेशन होतं. त्यानंतर व्हॉल्यूमचा लाऊडनेस, खूप मोठ्या जोरात बोलताय तुम्ही, ते सुद्धा, किंवा सॉफ्टनेस टोन पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर क्वालिटी इज द साऊंड ऑफ पर्सन व्हॉइस. त्या माणसाच्या साऊंडची क्वालिटी कशी आहे, तर हे प्रॅक्टिस ना होतं. हे सर्व तुम्ही जसे तुम्ही इंटरव्ह्यू फेस करताल किंवा कम्युनिकेशन्स कुठे कुठे करताल, त्या प्रॅक्टिसने हे आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं. त्यानंतर एक कॅरेक्टरिस्टिक आहे बॉडी लँग्वेज. आता बॉडी लँग्वेज, एक्झाम्पल्स ऑफ बॉडी लँग्वेज इन्क्लूड्स फेशियल एक्सप्रेशन. कसं आहे तुमचं बॉडी लँग्वेज, म्हणजे फेशियल एक्सप्रेशन्स कसं आहे, द वे वी स्टँड ऑर वी सीट, आपण कशा पद्धतीने बसलेलो आहोत. इंटरव्ह्यूलाच आता म्हटलं तरी चालेल की हा माणूस कसा बसलेला आहे किंवा कसा उभा आहे, हे सुद्धा त्याच्या इम्प्रेशन्स याच्यावर सुद्धा असतं. गेस्चर विथ आर्म्स ऑर हँड्स, तुमचे हात कसे फोल्डिंग केलेले आहे, आर्म्स कशा आहे. आय कॉन्टॅक्ट, तुम्ही डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करतात का, तुम्ही डायरेक्ट बोलतात. आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यात डोळा भिडून बोलता का इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर ब्रेदिंग रेट, म्हणजे इंटरव्ह्यूला गेला किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी गेला तर तुमचा ब्रेदिंग रेट जर आहे तुमचा, म्हणजे श्वास जो असा फुलला, तर ते समजतं काहीतरी प्रेशरमध्ये आहे. सॉलिंग ऑर कॉफिंग म्हणजे काही खोकला खो करता असं काहीतरी करतायत का, तर असेल खोकला तर आता करोनामुळे लोक खोकल्याला आणखी आधीच घाबरतात. परंतु ज्यावेळेस आपण असं काही असं बोलताना करतो, थोडंसं बॅड इम्प्रेशन होतं. आता याच्यात आपल्याला एक चार्ट दिलेला आहे की याच्यामध्ये आपल्याला काय केलं की गेस्चर्स दाखवलेले आहेत आपले, की गेस्चर्सवरून कसं काय कळता येईल का आपल्याला काही ह्या माणसाचा कसा आहे. तर ब्रिक्स इरेक्ट वॉक, म्हणजे एक अशा त्याच्या आपल्याला पुढं एक मी तुम्हाला त्या बिस्क इरेक्ट वॉकचा एक तुम्हाला फोटो पुढच्या स्लाईडमध्ये टाकलेला आहे. तो एकदम आयटदार चालतो आहे, एखाद्या इंटरव्ह्यूला चालला आहे, त्याच्या त्या ऑफिसमध्ये चालताना त्याचा एकदम आयटीत व्यवस्थित चालला आहे. तर त्याचं मिनिंग असं होतं की कॉन्फिडंट आहे हा माणूस, बघताच वाटतं की अरे हा खूप कॉन्फिडंट माणूस आहे. त्याच्यानंतर तिथे इंटरव्ह्यू गेला, सिटिंग विथ लेग्स क्रॉस्ड, खुर्चीवर बसलेला आहे, टेकून पाय असे क्रॉस घेतलेले गुडीवर, त्याचाही फोटो तुम्हाला दाखवतो मी. सिटिंग विथ लेग्स क्रॉस्ड आणि पाय हलवतोय असा, तर त्याचं मिनिंग काय होतं की ते बोरडम झालेला, असे पाय आपले वर हे करून, पाय क्रॉस करून, पाय हे करून हलवतो येतो. त्यानंतर आर्म्स क्रॉस ऑन चेस्ट, एकदा असा बसला, एकदम वर हात घेऊन असं डिफेन्सिव्ह, म्हणजे थोडासा घाबरलेला आहे. त्यानंतर बिटिंग नेल्स, असे नखं खातोय.
काहीतरी बघतोय विचित्र, तर त्याच्याने काय होतं, बिटिंग नेल्स जर असेल तर त्याला इन्सिक्युअर वाटतं किंवा नर्व्हस वाटतोय तो. त्यानंतर रबिंग आयज, रबिंग हँड्स, उगाच आता असे हातावर हात घासतोय असं असं, किंवा डोळे चोळतोय, तर आपलं काय होईल, इंटरव्ह्यू कसा जाईल, काय जाईल, असं असं एक छातीवर हे करतोय. तर त्याचा अर्थ असा होतो की डाऊट, याला काय, हा डिसबिलीफ आहे, याला कॉन्फिडन्स नाही आहे, हा अँटिसिपिंग करतोय, काहीतरी असं वेगळं विचित्र वागतोय असं होतंय. किंवा ओपन पाम, असे जर आपले तळहात असे ओपन ठेवून जर बसेला आहे, सिन्सिअरली बसेला आहे, तर तो सिन्सिअर वाटतो थोडासा, ओपननेस अँड इनोसन्स वाटतो. हँड्स क्लॅस्प्ड बिहाइंड बॅक, असे मागे हात ते केलेले आहे, असं हे थोडासा पोश्चर असा हे घेतलेला आहे, थोडासा अँगर किंवा फ्रस्ट्रेशन वाटतोय त्याचं. त्यानंतर क्विक टिल्टेड, तुम्ही इंटरव्ह्यूला बसलेला आहात आणि काही त्यांनी सांगितलं आहे की काही बोलताय समोरच्या व्यक्ती, तर तुम्ही असं क्विक असं टिल्ट करताय हेड, तर याचा अर्थ ते कळतं की याला थोडासा इंटरेस्ट आहे, याला थोडा इंटरेस्टेड आहे हा विद्यार्थी. स्टॉकिंग चीन, किंवा असं असं बसलेला आहे, असं 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 करतोय, स्टॉकिंग चीन करतोय असं, तर तो असं बसलेला आहे, असं असं विचार करतोय काहीतरी समोर हे चालू आहे, तर त्याचा अर्थ काहीतरी हा डिसिजन घ्यायचा प्रयत्न करतोय हा एखादा. त्यानंतर सिटिंग लेग्स अपार्ट हँड्स टू चिक्स, सिटिंग आहे, लेग्स अपार्ट हँड्स टू चिक, याचा आपण तुम्हाला मी फोटो दाखवते. तर असं गालावर हात करून रिलॅक्स बसलेला आहे, तर तो काहीतरी रिलॅक्स आहे, ओपन आहे आणि थिंकिंग करतो आहे. आता पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला आता दाखव, 1-2 फोटो टाकलेले आहेत मी याच्यामध्ये. ब्रिक्स इरेक्ट वॉक, पहिलाच आपण तुम्हाला मी बोलतो, हा कॉन्फिडन्स बघा, हा कसा हात चालण्याचा, याचा कॉन्फिडन्स बघा कसा हा उभा आहे, याला एकदम कॉन्फिडन्स दिसतो आहे, याच्या फोटोवरूनच आपल्याला दिसतंय की वॉक विथ पर्पज अँड इन्थुइझम, उत्साही आहे. डोंट हाईड युअर हँड्स, हात असा लपवत नाही कुठेतरी, असं चाललेलं नाही, एकदम सरळ ओपन हँड्स आहे आणि चाललेला आहे. डोंट हाईड युअर हँड्स, हायडिंग असं चालताना तुम्ही हात असे लपवून वगैरे चालत असाल तर मेसेज असा जातो की यू कॅन नॉट बी ट्रस्टेड, यू हॅव समथिंग हाईड, तुम्ही काहीतरी लपवत आहे. त्यानंतर बघा, आता हे सिटिंग विथ लेग्स क्रॉस्ड, असा बसलेला आहे तो, लेग क्रॉस रे, आणि फूट किकिंग स्लाइटली, हा जो पाय हलवतोय असा, फूट असा असा असा, हा स्लाइटली हा किकिंग करतोय, त्याचा अर्थ असा होतो की हा बोर झालेला आहे, बोरडॉम. तुम्हाला असा प्रश्न येतो याच्यामध्ये, याच्यात हा प्रश्न येतो की सिटिंग विथ लेग्स क्रॉस्ड अँड फूट किकिंग स्लाइटली, तर तो काय त्याचा म्हणजे MCQ मध्ये येतो, बोर्डम आहे की उत्साही आहे, इंथुइझम आहे, तर आपल्याला तिथं बोर झालेला असं दाखवायचं, बोर्डम म्हणजे बोर झालेला आहे. त्यानंतर सिटिंग लेग्स अपार्ट हँड्स टू चिक्स, मग अशी तुम्हाला बोललो मी, तर हा असा बसलेला आहे, तर ओपन आहे, हा माणूस हा ओपन आहे, रिलॅक्स आहे आणि काहीतरी विचार करतो आहे, थिंकिंग. हा पोश्चर ज्यावेळेस इंटरव्ह्यूला असेल, असं बसलेलं असेल तर असं समजता येतं की, किंवा इंटरव्ह्यूमध्ये आहात तुम्ही असं बसलेलं, तर थिंकिंग काहीतरी करतो आहे आणि ओपन आहे, रिलॅक्स आहे. आता वेज ऑफ इम्प्रूव्हिंग युअर बॉडी लँग्वेज, यावेळेस आता हे तुमच्या इंटरव्ह्यूसाठीच महत्त्वाचं आहे, पुढे तुम्ही जसं आयुष्यातही तुम्हाला कायम हा हे फंडे उपयोगी पडणार आहात. डोंट क्रॉस युअर आर्म्स ऑर लेग्स, शक्यतो तुम्ही तुमचे आर्म्स, हात किंवा लेग्स, ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला किंवा कुठेही अशा महत्त्वाच्या ठिकाणी गेला तर क्रॉस करून बसू नका. इट माईट मेक यू सीम डिफेन्सिव्ह, असं वाटतं की तुम्ही डिफेन्सिव्ह आहात असं दिसतंय समोरच्याला. हॅव आय कॉन्टॅक्ट पण डोंट स्टेअर, गिव्हिंग नो आय कॉन्टॅक्ट माइट मेक यू सीम इन्सिक्युअर, ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस डोळ्यात डोळे घालून बोला इंटरव्ह्यूला. आय कॉन्टॅक्ट, मेक आय कॉन्टॅक्ट, गिव्हिंग नो आय कॉन्टॅक्ट, तुम्ही जर आय कॉन्टॅक्ट जर नाही दिले, डोळ्यात डोळे घालून नाही बोलवलं, तर असं वाटतं की समथिंग ही इज इन्सिक्युअर, हा इन्सिक्युअर काहीतरी खोटं बोलतो का काहीतरी लपवतो असं वाटतंय ते आपल्याला. त्यानंतर सीट इन रिलॅक्स पोझिशन, इट सिग्नल सेल्फ कॉन्फिडन्स, रिलॅक्स बसा, सेल्फ कॉन्फिडन्स दिसतो. त्यानंतर नॉड वन्स इन अ व्हाईल व्हेन यू आर टॉकिंग, इट सिग्नल दॅट यू आर लिसनिंग, आपण बोलतोय, इंटरव्ह्यू चालू आहे किंवा काहीतरी बोलतोय, तुम्ही असं एकदा तरी दोन असे मान हलवा किंवा असं लक्षात येतं की समोरच्याशी आपण जे बोलतोय तो हा ऐकतो आहे, लिसनिंग, नाही तो समोरचा बोलतोय ना आपल्याला झोप लागली असं व्हायला नको.
त्यानंतर स्माईल अँड लाफ, थोडंसं स्माईल देत जा, थोडंसं हसा कधी काही ठिकाणी. डोंट टेक युअर सेल्फ सो सिरियसली, थोडं जास्त सिरियसली घ्यायचं नाही, थोडंसं लाईटली घ्यायचं कधी कधी. आणि रिलॅक्स राहायचं, रिलॅक्स इंटरव्ह्यू द्यायचा. एखाद्याने काही फनी शब्द वापरला तर तुम्ही स्माईल देऊ शकता. तेच त्या एखादा जोक किंवा फनी एखादा काही मोमेंट झाली तर इंटरव्ह्यूमध्ये किंवा रिलॅक्सली तुम्ही हसू शकता. डोंट टच युअर फेस, इट माईस मेक यू सीम नर्वस. चेहऱ्यावर असं हात देऊन बसू नका, असं काही करू नका की तुम्ही नर्वस आहे असं वाटतं आपल्याला. डोंट फिट्स, ट्राय अवॉइड नर्वसनेस. टिक्स शेकिंग युअर लेग्स और टॅपिंग युअर फिंगर्स अगेन्स्ट टेबल. असे टेबलवर वाजू नका किंवा लेग्स हलवू नका, असे पाय खाली हलवतात काही काही मुलं. डोंट स्टँड टू क्लोज. जे याचे इंटरव्ह्यू आपण जास्त जवळ उभा राहू नका. कधी कधी उभा राहून सुद्धा आपल्या ITच्या विद्यार्थ्याचे इंटरव्ह्यूज होतात, तर जास्त जवळ जाऊन सुद्धा उभा राहू नका. त्यांचा पर्सनल स्पेस असतो, कॉम्प्युटर्स असतो, त्याच्यापासून दूर अंतरावर उभे राहा. स्लो डाऊन बीट, इट्स गोज वेल अँड वॉकिंग अँड टॉकिंग, इट्स मेक्स यू सीम मोर काम अँड कॉन्फिडंट. जर तुम्हाला प्रेशर येत असेल तर स्लाइटली असं श्वास घ्या, स्लो डाऊन घ्या आणि तुमचा जे कॉन्फिडंट आहे त्यामुळे वाढू शकतो. कीप युअर हेड अप. तुमचा हा चेहरा आहे, हा जे आहे असं अप, असं खाली मारून असं नाही व्हायला पाहिजे. तर तुम्ही अप आणि आय कॉन्टॅक्ट झाले पाहिजे. आता हे आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्समध्ये आपण काही बघितलं आहे. तर आजचा हा आपण काय बघितलं पुन्हा एकदा तुम्हाला उजळणी करायची. non-verbal communications, explain about importance of paralanguage in non-verbal communications. यात आपण बघितलं बॉडी लँग्वेज बघितली, अंडरस्टँडिंग लर्निंग, लिस्ट ऑफ वेज ऑफ इम्प्रूव्ह बॉडी लँग्वेज, त्यानंतर हँडलिंग नर्वसनेस अँड डिस्कम्फर्ट, लिस्ट ऑफ ॲडव्हान्टेज ऑफ लिमिटेशन ऑफ बॉडी लँग्वेज. तर हे आजच्या आपल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे, कम्युनिकेशन स्किल्स. तर थोडासा अवघड वाटतो चॅप्टर, थोडासा बोरिंग आहे, परंतु जर आपण व्यवस्थित व्हिडिओ बघितला आणि थोडंसं लक्षपूर्वक ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. जर मागचे व्हिडिओ नसेल बघितले तर पुन्हा एकदा बघा आणि एक सलग बघा, म्हणजे तुमच्या कंटिन्युअस जर बघितलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं, ते व्यवस्थित लक्षात बसेल. आणि हे प्रश्न याचे ऑब्जेक्टिव्हच असतात. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असे प्रश्न तुम्हाला मी मग सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला एक आता उदाहरण असं एक असा प्रश्न येतो की दोन व्यक्ती बोलतात आणि समोरचा व्यक्ती जो आहे तो पेनासोबत खेळतो आहे. तर काय अर्थ होऊ शकतो याच्यामध्ये? पेनासोबत काहीतरी करतो आहे, काही हातामध्ये काहीतरी वस्तू आहे त्याच्यासोबत खेळतो आहे. याचा अर्थ असा होतो की त्या समोरच्या व्यक्तीचं लक्ष त्या बोलणाऱ्याकडे नसतं, असा अर्थ होतो. हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला MCQ मध्ये येतात. ओके, धन्यवाद सर्वांचे. थँक्यू व्हेरी मच.